नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। धुळे जिल्ह्यातून एक राजकीय आणि धार्मिक वातावरण तापवणारी मोठी बातमी समोर आलेली आहे। वारकरी संप्रदायाविषयी करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विलास लवांडे यांच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत जोरदार निषेध व्यक्त केला। तसेच संबंधित नेत्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानामुळे भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येतोय। याआधी देखील काही नेत्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झालेला होता। या पार्श्वभूमीवर संतप्त वारकरी रस्त्यावर उतरलेले असून धुळे शहरामध्ये आंदोलनाचं वातावरण निर्माण झालंय। या आंदोलनामध्ये वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते। तसेच काही राजकीय पदाधिकारी देखील सहभागी झालेले होते। आता या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते आणि काय राजकीय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात काय म्हणाले आंदोलनकर्ते पाहूया। धुळे शहरातील वारकरी संप्रदायातील मंडळींच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून शरद पवार साहेब शेअरवर गेले, राज्यसभेची शपथविधी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी एका महिलांच्या कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांचा कुठलाही संबंध नसताना वारकरी यांच्यामध्ये 60% धर्मांध शक्ती घुसलेल्या आहेत आणि त्यांनी मोठमोठ्या कीर्तनकारांची ज्यांच्या 5-5, 6-6 पिढ्या, उदाहरणार्थ देगलूरकर असतील, कराडकर असतील, किशोरजी व्यास असतील, अशा अनेक, एकनाथजी सत्तीर आहेत, या मंडळींचे नावं घेतली। तिथं बोलले, थांबले आणि एका त्यांच्या प्रदेशाचा एक विलास लांडे याच्या पुढे हे देऊन टाकलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली। त्यांचा वारकरी संप्रदायामध्ये काही संबंध नाही। मला सांगा, शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे हिंदू आहेत का नाही तुम्ही? त्यांनी मागे 1 महिन्याभरापूर्वी आम्ही एकादशीलाही मटण खातो, आमच्या पांडुरंगाला चालतं, आम्ही चतुर्थीलाही मटण खातो। अहो, तुम्ही कायमच खाता, पण तुम्ही एकादशी आणि चतुर्थी हे हिंदूंचे आदरातिथ्य अधिष्ठानाचे दिवस आहेत, मग तुम्ही असं का म्हणत नाही? ज्यावेळेस तुम्हाला रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीला बोलवतात, तुम्ही खरंच तुमच्या आई बापाच्या पोटाचे जर असाल तर हे सांगा की परदेशामध्ये आम्ही पिगरी फॉर्मच्या डुकरांचं मांस खाल्लं नाही का यांनी? हे जग त्यांना पायबंद मिळावा। महाराष्ट्रातील हा वारकरी संप्रदाय जो गुन्हा राहतो, कुठलाही जातीपात करत नाही, त्यांना फोडण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य ते कार्यवाही करावी या दृष्टिकोनातून आज आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत।